देशभरातील औषध विक्रेत्यांनी उद्या एक दिवसाचा संप पुकारलेला आहे आणि याचविषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत औषध विक्रेता संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे. त्यांच्याशी आपण बातचीत करतोय. सर, तुम्ही उद्या एक दिवसाचा संप पुकारलेला आहे, काय तुमच्या प्रमुख मागण्या आहेत? बघा, ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रग्स ही भारतातली औषधी व्यापाऱ्यांची अग्रगण्य संस्था आहे, ज्यामध्ये सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आमचे मेंबर आहेत. 12.5 लाख आम्ही रिटेल आणि होलसेल मेंबर आहोत. तुम्हाला माहिती आहे की आमचा व्यवसाय ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940 अमेंडमेंट 45 नुसार चालतो. यामध्ये ऑनलाईन सेल ऑफ मेडिसिनची प्रोव्हिजन नाही आहे. जो आज व्यापार चालला हा इलिगल आहे. आणि ऑनलाईन सेल ऑफ मेडिसिन आणण्यासाठी केंद्र सरकारने एक अधिसूचना आणली, GSR 817 डेटेड 28 ऑगस्ट 18. त्याच्यामध्ये ती आणण्याआधी कांबळे कमिटी बनली. हर्षदीप कांबळे कमिटी हे जे महाराष्ट्राचे कमिशनर होते, त्यांच्यासमोरही आम्ही दिलं आणि आम्ही त्यांना सांगितलं की जगामध्ये ऑनलाईन सेल ऑफ मेडिसिनचा गैरफायदा होतो आणि ड्रग माफिया याचा उपयोग करतात, म्हणून आपल्याकडे नका आणू. तरी सरकारने आणली. मग जुलै 2019ला हेल्थ अँड फॅमिली वेलफेअरच्या प्रमुख सचिव मॅडम प्रीती सुदान यांनी आम्हाला जुलैमध्ये बोलवलं. त्यामध्ये आम्ही आमच्या सूचना मांडल्या आणि आम्ही त्यांना सांगितलं की बाबा, जे औषधं आम्ही देतो तो डॉक्टर कोण आहे, त्याचं क्वालिफिकेशन काय, त्यांनी लिहिलेली परीक्षा त्यांनीच लिहिली आहे का, आणि मग ती औषधं आम्हाला आमच्या फार्मसीच्या सुपरविजनखाली द्यावी लागतात, ज्याच्यामध्ये ती औषधी कशी घ्यावी, ती कुठे ठेवावीत, हे सगळं मार्गदर्शन करावं लागतं. ते आम्हाला करता आलं पाहिजे. म्हणून त्यांनी सांगितलं की तुम्हाला प्रिस्क्रिप्शन आणू. त्यानंतर करोना आला. 23पर्यंत काही चालू नाही झालं आणि तुमच्या माहिती 18पासून ऑनलाईन सेल ऑफ मेडिसिन सुरू पण झाली, जी बेकायदेशीर आहे. याच्या विरुद्ध आम्ही दिल्ली हायकोर्टामध्ये स्टे पण घेतला आहे, तो सुद्धा चालू आहे. तरी सरकारने काही केलं नाही. मग 2000 म्हणजे मला वाटतं 8 फेब्रुवारी 2023ला त्यावेळेचे जे आरोग्यमंत्री होते मनसुख मांडवियाजी यांनी आम्हाला बोलवलं. सगळे डिपार्टमेंटचे लोक आले, सचिव आले आणि त्यात त्यांनी आमच्यासमोर ड्रग कंट्रोल ऑफ इंडियाला सांगितलं, सोमानी साहेब होते, की तुम्ही सर्व राज्यातल्या ड्रग कंट्रोलला कळवा की ही ऑनलाईन सेल ऑफ मेडिसिन बंद झाली पाहिजे. तशा प्रकारची लेटर त्यांनी इश्यू केली. तरी पण आपल्या देशात ऑनलाईन सेल ऑफ मेडिसिन बंद झाला नाही. आणि आज तुम्हाला माहिती आहे की करोनामध्ये आम्हीच रिटेलरच आणि होलसेलरच काम करत होतो. त्यावेळेला आवश्यक औषधं पेशंटला देण्यासाठी, हॉस्पिटलला द्यायची, घरपोच देण्यासाठी सरकारने आम्ही मागितल्याप्रमाणे एक अधिसूचना परत आणली 220 GSR, जी 26 मार्च 2020ला आली. आणि करोना संपल्यानंतर ती बंद करायला पाहिजे अशी आम्ही मागणी केली. ती बंद झाली नाही. त्याचा गैरफायदा घेऊन आज झोमॅटो, स्विगी किंवा ब्लिंकिट हे अन्न सप्लाय करणारे लोक औषधं विकायला लागलेत. आणि काही ब्लिंकिटसारखे जी दुकानं आहेत किंवा ह्या चेन आहेत, ह्या तर नार्कोटिक ड्रग, नशेची औषधं ही मुलांना किंवा मुलींना गर्भपाताच्या गोळ्यासुद्धा इझिली देतात. याशिवाय हायर नार्कोटिक ड्रग दिलं जातं, ज्याने आपल्या देशातला तरुण हा नागावला जातोय, नासवला जातोय. आणि आपल्या देशामध्ये 65% तरुण आहेत. तर कुठेतरी त्यांची काळजी करायला पाहिजे आणि याची काळजी कोणी करत नाही. दुसरी गोष्ट आपण बघितलं की ह्या 18 नंतर हे ऑनलाईन प्लेयर याच्यामध्ये आले. अमेझॉन आला, फ्लिपकार्ट आलं, टाटा आली, रिलायन्स आलं, अशा बऱ्याच 134 चेन आल्या. आणि हे लोक आज 25%, 30%, 40% देतात. सोन्याचा भाव 1,63,000 रुपये तोळा असताना आज 50,000 रुपयामध्ये सोनं विकलं जाते. ते काही खरं नाही. हेच औषधीच्या बाबतीत आहे. आज 20%पेक्षा जास्त औषधी ही डुप्लिकेट आहेत. आणि आज औषधीच्या बाबतीमध्ये सीलपॅक मेडिसिन असल्यामुळे अनलेस ते लॅबोरेटरीमध्ये चेक केल्याशिवाय औषधं खरी का खोटी नाही समजत. जोपर्यंत मी ग्राहकांना सांगतो की जिथे तुम्ही राहता तिथल्याच औषधी विक्रेत्यांना औषधं घ्या, तो तुम्हाला फसवणार नाही, बिल घ्या, म्हणजे डुप्लिकेट औषधं मिळणार नाही. पण आज सर्रास ऑनलाईनमध्ये ही परिस्थिती, टॉपमोस्ट ब्रँड जे इंडियाचे आहेत हे डुप्लिकेट विकले जातात. आणि दुसरी गोष्ट, औषधी ही एकमेव कमॉडिटी अशी आहे ज्याचे भाव केंद्र सरकार करतं. डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकलची नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग ऑथॉरिटी, NPP हे म्हणतात, हे आमचे सगळे
भाव म्हणजे नियंत्रित औषधं आणि अनियंत्रित औषधं, कंट्रोल कॅटेगरीची औषधं, डिकंट्रोल कॅटेगरीची औषधं. सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटप्रमाणे NELM आली आणि NELM म्हणजे नॅशनल लिस्ट ऑफ इसेन्शियल मेडिसिन, जीवनावश्यक वस्तू. त्याचे भाव आम्हाला होलसेलरला 8% मिळतात, रिटेलरला 16%. अनियंत्रितमध्ये आमचे भाव आहेत 10% होलसेलर, 20% रिटेल. मला सांगा 25% 30% आम्ही कुठून देणार? आमच्या वडिलांनी आम्हाला काय कॅपिटल दिलं नाही जे जाऊ. आणि ही सगळी मंडळी आमच्याकडे आज जो काही व्यवसाय आहे, मार्केट शेअर आहे, ते घेण्यासाठी त्यांचं कॅपिटल जाळून आमच्याबरोबर स्पर्धा करतात. ही अव्यापारी स्पर्धा आहे, ती बंद व्हायला पाहिजे. किंवा मग DPCOमध्ये आम्हाला जास्त मार्जिन द्या, जेणेकरून आम्ही जास्त सूट डिस्काउंट कंझ्युमरला देऊ. या 3 मागण्यासाठी हा अखिल भारतीय बंद उद्या 20 मे 26 रोजी आम्ही पुकारला आहे. कारण केंद्र सरकारने अनेक वेळा आम्ही विनंत्या करून आम्हाला अपॉइंटमेंट मिळत नाही, म्हणून आम्ही जनतेच्या दरबारात आलो आहे. जर ह्यांनी उद्याच्या एका बंदने आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही बेमुदत संपावर जाऊ किंवा आमच्या सगळ्या 12.5 लाख लोकांच्या केमिस्टच्या चाव्या ह्या सरकारकडे देऊ. अशा प्रकारची पुढची आमची योजना आहे. नमस्कार, धन्यवाद. सर, एवढे विविध मुद्दे आहेत, केंद्रापासून राज्यापर्यंत तुम्ही सगळ्यांच्या दरबारी जाताय, मात्र तुमची दखल घेतली जात नाही, असं का होतं, असं का वाटतं? पॉलिटिकल विल, राजकीय इच्छाशक्ती असं मी त्याला सांगेन. कारण गेले 2-3 वर्ष आपण बघू की केंद्र सरकार हे इलेक्शनमध्येच आहे आणि मला वाटतं कुठेतरी न्याय देण्याची भूमिका दिसत नाही किंवा आपल्या देशात आरोग्याची आजची भूमिका काय हे सरकारच्या लक्षात येत नाही. तुमच्या माहितीसाठी ऑनलाईन म्हणजे आम्हालाच चेक करण्यासाठी, इन्स्पेक्शन करण्यासाठी आपल्याकडे मशिनरी नाही आहे, लोक इन्स्पेक्टर नाही आहेत, लॅब नाही आहेत. काही राज्यामध्ये तर लॅब नाही. महाराष्ट्र हा चांगलं राज्य आहे जिथे औषधाची तपासणी होते. आज मला सांगा, जी तुम्ही औषधं, आम्ही औषधं नुसतं डोळ्यांनी बघून ती खरी खोटी नाही कळत. तुम्ही आमच्या विश्वासावर औषधं घेता, कुठेतरी जनतेची फसवणूक आहे. आणि याच्यासाठी जे काही इन्फ्रास्ट्रक्चर लागतं आपल्या देशामध्ये नाही आहे. ड्रग कंट्रोलर ऑफ इंडिया हा जो काही भाग आहे, ड्रग कंट्रोलर FDA यांचं कामच मुळात आहे की क्वालिटी आणि सेफ मेडिसिन जनतेला चांगल्या रेटमध्ये अवेलेबल करून देत. आणि त्यांचं ते काम असं ते काम करत नाही आणि कुठेतरी राजकीय इच्छाशक्ती नाही असंच मी म्हणेन. सर, तुम्ही उद्या 1 दिवसाचा संप पुकारताय, मात्र अनेक लोक जे गरजू असतील ते निर्भर असतात औषध विक्रेत्यांवर, त्यांची गैरसोय होईल त्यांचं काय? हा, याच्यामध्ये बघा, आम्ही जेवढी हॉस्पिटल आहे त्यामध्ये जी दुकानं आहेत आमची किंवा कोणाची, तर ती बंद राहणार नाहीत, ती आम्ही उघडे ठेवू. आणि या व्यतिरिक्त तालुका, राज्य आणि जिल्ह्यावरती आमच्या कमिट्या आहेत ज्या बसलेल्या आहेत, जे इसेन्शियल मेडिसिन, आवश्यक इमर्जन्सीमध्ये औषधं देण्यासाठी. आणि त्याचे नंबर आम्ही त्या तिथल्या FDAला किंवा पेपरमध्ये देतो. आणि आमचं दुश्मनी कंझ्युमरशी नाही आहे, त्यामुळे ॲट एनी कॉस्ट ह्या बंदामध्ये आमचा रुग्ण, आमचा ग्राहक हा मरणार नाही याची हमी आज आम्ही तुम्हाला देतो आहे. धन्यवाद सर, ही सगळी बातचीत केल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट कल्पेश सावर्डेकर सर, मी देवेंद्र कोलटकर, NDTV मराठी, मुंबई.